काय पती पत्नीचे दूध पिऊ शकतो? हे सत्य तुम्हाला आजवर कोणीच सांगितले नसेल. आजचा हा विषय ऐकून कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल किंवा काही लोकांना संकोच वाटेल. पण एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की विज्ञानाच्या नजरेतून आणि आरोग्याच्या दृष्टीनं या गोष्टीवर उघडपणे बोलणं खूप गरजेचे आहे. नमस्कार, मी डॉक्टर नेहा जोशी आणि आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल गुगलवर हजारो वेळा सर्च केलं जातं, पण समोर येऊन कुणीच बोलत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छिते की या क्रियेमुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे चांगलं आहे की वाईट, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय यामुळे भविष्यात काही गंभीर आजार होऊ शकतात का. या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक असतं. अनेकदा पतीपत्नीच्या खाजगी आयुष्यात असे काही प्रश्न निर्माण होतात ज्याबद्दल ते एकमेकांशी देखील बोलू शकत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे स्तनपानादरम्यान पतीचे पत्नीचे दूध पिणं. समाजात याबद्दल अनेक गैरसमज आहेत. काही लोक याला अतिशय चुकीचं मानतात, तर काही लोक याला नैसर्गिक मानतात. पण वैद्यकीय शास्त्र किंवा मेडिकल सायन्स याबद्दल काय सांगतं? सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण एका प्रौढ पुरुषासाठी त्याचे काय परिणाम होतात? जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या शरीरात प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स वेगानं वाढतात. यामुळे स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. हे दूध पोषक तत्वांनी भरपूर असतं. पण जर एखाद्या पुरुषानं हे दूध प्यायले तर काय त्यालाही तेवढेच फायदे मिळतील जेवढे एका लहान बाळाला मिळतात? याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. पुरुषाच्या पचनसंस्थेमध्ये आणि बाळाच्या पचनसंस्थेमध्ये खूप मोठा फरक असतो. लहान बाळाचे शरीर फक्त दुधावर अवलंबून असतं, पण एका प्रौढ माणसाच्या शरीराला इतर अनेक गोष्टींची सवय झालेली असते. बऱ्याच लोकांच्या मनात ही भीती असते की पती जर पत्नीचे दूध प्यायले तर त्यांचे नाते बदलून जाईल का? किंवा धार्मिक दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे का? आपण येथे फक्त मेडिकल विषयावर बोलत आहोत. मेडिकल दृष्टीनं पाहिलं तर मानवी दूध हे विषारी नसतं. जर पत्नीला कोणताही संसर्गजन्य आजार नसेल तर हे दूध पिण्यानं पतीला तात्काळ कोणताही धोका निर्माण होत नाही. पण येथे एक मोठी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जर पत्नीला HIV, हिपॅटायटिस B किंवा C यांसारखे आजार असतील तर दुधाद्वारे हे आजार पतीला होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करणं सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जो खूप लोक विचारतात की काय यामुळे लैंगिक ताकद वाढते? इंटरनेटवर अशा अनेक अफवा आहेत की आईचे दूध प्यायल्यानं पुरुषांची शक्ती वाढते किंवा मसल्स बनतात. पण डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की यात कोणतंही तथ्य नाही. मानवी दुधात प्रोटीन आणि फॅट्स असतात, पण ते एका प्रौढ पुरुषाच्या गरजेनुसार खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे शक्ती वाढवण्यासाठी दूध पिणं हा एक चुकीचा समज आहे. उलट मानवी दुधात साखरेचे प्रमाण लॅक्टोज जास्त असते, ज्यामुळे काही पुरुषांना जुलाब किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये असंही दिसून येते की पतीला फक्त कुतूहल म्हणून हे करून पाहायचे असते. जोपर्यंत दोन्ही जोडीदारांची संमती आहे आणि दोघांनाही यात कोणतीही अडचण नाही, तोपर्यंत ही एक खाजगी गोष्ट ठरते. पण जर पत्नीला यामुळे त्रास होत असेल, वेदना होत असतील किंवा तिला हे आवडत नसेल, तर मात्र ही गोष्ट चुकीची ठरू शकते. कारण स्तनपानाचे मुख्य उद्दिष्ट बाळाचे पोषण करणं हे असते. जर पतीनं दूध प्यायल्यामुळे बाळासाठी दूध कमी पडत असेल तर ते बाळाच्या आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता.
जर स्तनाग्रांची स्वच्छता नीट ठेवली गेली नाही तर तोंडातील बॅक्टेरिया स्तनांमध्ये जाऊ शकतात आणि यामुळे महिलेला मॅस्टायटिस नावाचा संसर्ग होऊ शकतो. यात स्तनांना सूज येते, वेदना होतात आणि ताप येतो. त्यामुळे ही क्रिया करताना आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात की हे करावे की करू नये. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, जर पत्नी पूर्णपणे निरोगी असेल आणि तिला कोणताही संसर्ग नसेल तर हे दूध पिणं जीव घेणं किंवा विषारी नाही. पण त्याचे कोणतेही विशेष फायदे देखील नाहीत. हे केवळ एक वैयक्तिक पसंतीचे किंवा कौटुंबिक संबंधातील खाजगी निर्णयाचे स्वरूप असू शकते. पण समाज आणि संस्कृतीमध्ये याला वेगळ्या नजरेनं पाहिले जाते. त्यामुळे या गोष्टीचा मानसिक परिणाम काय होतो हे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा पुरुषांना असे वाटते की हे दूध प्यायल्यानं त्यांना कॅन्सरपासून संरक्षण मिळेल. पण अशा कोणत्याही दाव्याला विज्ञानाचा भक्कम आधार नाही. उलट बाहेरचे किंवा पाळीव प्राण्याचे दूध, जसे की गायीचे किंवा म्हशीचे दूध, हे प्रौढ माणसांसाठी पचायला अधिक सोपे आणि पोषक असते. मानवी दूध हे केवळ मानवी बाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले असते. शेवटी मी इतकेच सांगेन की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काय करता हा तुमचा निर्णय आहे. पण आरोग्याशी तडजोड करू नका. जर तुम्हाला काही शंका असेल तर संकोच न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पती पत्नीमधील प्रेम हे केवळ अशा गोष्टींवर अवलंबून नसते, तर ते एकमेकांचा आदर आणि काळजी घेण्यावर असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि अशाच आरोग्यविषयक समस्यांवर तुम्हाला डॉक्टरांचे मत हवे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर होतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.